तब्बल 27 वर्षांनंतर भारतीय जनसेवा मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून या निर्णयामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे. खिंडशी रोडवरील हॉटेल शिकारा येथे सोमवारी आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत संयोजक म्हणून ध्यानीदास महाराज, अध्यक्षपदी चंद्रपाल चौकसे, महासचिवपदी डी मल्लिकार्जुन रेड्डी, उपाध्यक्षपदी चंद्रकांत ठक्कर, कोषाध्यक्षपदी ऋषी किमतकर यांची निवड करण्यात आली. भारतीय जनसेवा मंडळाची स्थापना संत गोपाल बाबा यांनी 1991 साली सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने अनेक जनहिताचे उपक्रम यशस्वीपणे राबवले. मात्र त्यांच्या निधनानंतर तसेच काही ज्येष्ठ सदस्यांच्या निधनामुळे मंडळाच्या कार्यात काही काळ खंड पडला होता. दरम्यान नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेमुळे मंडळाच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. सामाजिक ऐक्य दृढ करण्यासोबतच धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्याचा संकल्प नव्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडला. रामटेक परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने मंडळाची वाटचाल अधिक प्रभावी करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला. भारतीय जनसेवा मंडळ मध्ये 6 सदस्य स्वर्गवासी झाल्यामुळं आज 6 नवीन सदस्याची नियुक्ती केली आणि आता आमचं भारतीय जनसेवा मंडळ पूर्णपणे कार्यरत झालेलं आहे. आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनता जनार्दनला हे सांगू इच्छितो की आजपर्यंत आम्ही धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर होतो आणि आम्ही धार्मिक कार्य करत होतो. जसं आमचे महासचिव सन्माननीय मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार यांनी सांगितलं आहे. पण आता माझी मनापासून इच्छा आहे की आम्ही जनता जनार्दनाच्या सेवेसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. सेवा म्हणजे आपलं हेल्थ कॅम्प, सेवा म्हणजे युवकांना रोजगार, सेवा म्हणजे महिलांना रोजगार, सेवा म्हणजे बचत गटांना कुटीर उद्योग, हे सगळं आम्हाला करायचं आहे. आणि त्यासाठी कुणाला कोणत्याही पद्धतीची अडचण आहे आणि केव्हाही अडचण आहे तर त्यासाठी आम्ही भारतीय जनसेवा मंडळाची एक हेल्पलाईन आम्ही बनवणार आहोत. आणि कुणालाही केव्हाही आमची गरज आहे तर त्यांनी हेल्पलाईनवर नंबरवर फोन करावं. आमचे जे सदस्य जितके बसले आहेत हे सगळे सदस्य सेवा करण्यासाठी आतुर आहेत, तत्पर आहेत आणि सेवा करतच आहेत. जो कार्यक्रम धार्मिक और सामाजिक पूरे वर्ष भर इस धार्मिक क्षेत्र में होते रहते हैं, सभी के सहयोग से, भक्तजनों के सहयोग से पूरे कार्यक्रम को सहायता मिलती है. उस सहायता के माध्यम से, सहयोग के माध्यम से ये कार्यक्रम निरंतर 40 वर्षों से 50 वर्षों से चल रहा है. ये सब भगवान कृपालु प्रभु रामचंद्र जी के आशीर्वाद से और सीता मैया जी के आशीर्वाद से, लक्ष्मण जी के आशीर्वाद से, राम भक्त हनुमान जी के आशीर्वाद से इस धार्मिक क्षेत्र का विकास हो, निरंतर परंपरा, धार्मिक परंपरा चलते रहे, यही अभिलाषा भारतीय जनसेवा मंडल की रही है. प्रतिनिधी पंकज चौधरी, रामटेक, नागपूर.